नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता नेमकी 26 एप्रिल रोजी टायपिंगची हे आपली नॉर्मल जी कोर्टाची एक्झाम झालेली आहे क्लर्कची, तर टायपिंगची एक्झाम आता येणाऱ्या काही 1-1.5 महिन्यात होईलच. ओके, भरपूर जण आता प्रॅक्टिसला लागलेले आहेत. काही जणांना पॅसेज उपलब्ध होत नव्हते, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मी पॅसेज टाकलेले आहेत. इंग्लिशच्या लेसनची जी PDF आहे ती देखील टाकलेली आहे. ती कसं करायचं काय आपण बोलणार आहोत. पॅसेजही तुम्हाला दाखवतो. आपलं टेलिग्राम चॅनल ज्यांनी जॉईन केलं नसेल, स्वराज्य अकॅडमी ओम सर या पद्धतीनं 1 मे आजच हे सगळे PDFs त्याच्यात टाकलेले आहेत. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. इथे सगळ्या PDFs टाकलेल्या आहेत. ओके, या बघून घ्या. अशा पद्धतीनं 11,984 जवळपास आहेत. ओके, हे इथं लेसन, इंग्लिश पॅसेज आणि ही लेसनची PDF. ओके, तर आता मेन मुद्दा आहे किंवा लेसन आहेत नेमके कसे करायचे आहेत किंवा पॅसेज पण उपलब्ध आहेत. पॅसेज देखील बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने पॅसेज आहेत ते तुम्ही प्रिंट करून घ्या आणि तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करू शकता. पण भरपूर जणांचे असे जे पॅसेज आहेत सोडत असताना चुका होतात, स्पेलिंग मिस्टेक होतात. ह्या तर स्पेलिंग मिस्टेक ज्या शब्द चुकले तुमचे परत एकदा टाईप करा. एक पॅसेज 4-4, 5-5 वेळा करा. तरी पॅसेजमधले शब्द चुकत असतील ते शब्द लिहून घ्या. त्या शब्दांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. पण त्याच्या आधी मेन महत्त्वाचा मुद्दा आहे की बुवा लेसन करायचे आहेत. म्हणजे आमच्या स्पेलिंग मिस्टेक व्हायला आहेत की आम्ही नवीन सुरुवात करत आहोत, तर त्या पद्धतीने काय करायचं की हा एक पेजेस आहे, 1 रुपयात लागेल मागून पुढून. ओके, की 2 पेजेस देईल, याची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे आता तुम्ही प्रॅक्टिस केलेलीच असेल, जर केलं नसेल तर तुम्ही जिथं टायपिंग लावलेली आहे तिथं त्यांना विचारू शकता, त्या पद्धतीने करा. ओके, की असं सांगा म्हणून. पण हे जे 4 लेसन आहेत की ASDF स्पेस सेमिकॉलम LKJ इथपर्यंत हे पहिलं लेसन आहे. हे कमीत कमी 3 दिवस मारायचे. 3 दिवस असं. मग ते 1 तास मारा, 2 तास मारा, ते तुमच्यावरती आहे पहिलं. ओके, त्याच्यानंतर दुसरं जे लेसन आहे ESDFGF स्पेस सेमिकॉलम LKJHJ हे परत 3 दिवस मारायचं आहे. म्हणजे पहिल्यावरचे 3 दिवस, परत हे 3 दिवस आणि परत पाठीमागचे जे ह्याच्या खालचे जे शब्द आहेत DAD, डॅड, हॅज, ॲश हे 3 दिवस. म्हणजे किती दिवस मोजायचे आता वरून तुम्ही लिहून घ्यायचं. 3 दिवस झाले. 3 त्रिक 9. ओके, तर हे झालं पहिलं लेसन. या दुसरं लेसन म्हणू शकतो आपण. तिसरं लेसन आहे QWETR आणि POIUYU हे 3 दिवस चल द्यायचं असं. आता हे हे नवीन लेसन आहे. ASDF पहिलं लेसन, दुसरं. ओके, हे बघा एकदा परत एकदा सांगतो ज्यांना माहीत नसेल त्यांना. हे पहिलं लेसन 3 दिवस मारायचं. हे दुसरं लेसन 3 दिवस मारलं. परत हे 3 दिवस हे शब्द. आता हे नवीन लेसन सुरू झालं. मग हे पहिले जे 2 लेसन आहेत ते पहिलं लेसन सोडून द्यायचं. त्याच्यातलं दुसरं लेसन आणि शब्द ते पण मारायचं. 2 लेसन एकदाच मारायचे मग त्या पद्धतीनं. हे 3 दिवस याचे शब्द. आता या शब्दाला वेळ लागतो. हे 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस असं करा. पहिले जे सगळे शब्द आहेत ते मारायचे. सगळंच म्हणजे एकदम सगळंच मारत राहायचं. वरचं जेवढं आहे तेवढं आजपर्यंत इथपर्यंत जेवढं शिकलो तेवढं दररोज करायचं लेसन. ओके, त्याच्यानंतर पुढे गेलो. शेवटचं लेसन ZXCVC फुल स्टॉप कॉमा MNBN अशा पद्धतीनं हे 3 दिवस आणि शेवटचे हे शब्द 3 दिवस. ओके, त्याच्यानंतर हे पूर्ण मारत राहायचं. 2-3 दिवस पूर्ण मारायचं. एकदम प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर परत यायचं. हे शब्द मारायचे 3 दिवस. ओके, त्याच्यानंतर मग ABCD मारायची, मग उलटी ABCD मारायची असं. म्हणजे प्रत्येकाला 3-3 दिवस धरून जरी चालले ते तुमचे मग जातील किती दिवस असतील ते 31 दिवस, महिनाभर चालेल, 15 दिवस, 20 दिवस. आधी प्रॅक्टिस केली असेल लवकर रिकवर होईल. 2-2 दिवसातच होऊन जाईल. नवीन असेल तर वेळ लागेल. तर हे लेसन्स आहेत. ह्याची PDF भरपूर जणांना उपलब्ध नव्हती. आपल्या टेलिग्राम चॅनलला 1 मे 2026 टाकलेली आहे. तिथं जायचं, तिथून डाउनलोड करून घ्यायची, प्रिंट करा, काय करायचं करा. ओके, विचारायचं नाही, मी WhatsAppला पाठवणार नाही. 1 मे 2026 उपलब्ध आहे. डेट पण सांगतोय. ओके, त्याच्यामुळे फाईल्समध्ये सापडतच नाही, असंच नाही, एवढं टाईम नाही, मेसेज येतात, असं करू शकत नाही. ओके, टेलिग्रामला टाकली, तिथून डाउनलोड करा, प्रिंट करा, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने हे करायचंय. ओके, परत एकदा सांगतो. आणि पॅसेजची प्रॅक्टिस करत असताना पॅसेज टाईप करा. वेळ लागू द्या, चुकू द्या, वेळ लागू द्या. जास्त वेळ लागला तर हरकत नाही. पहिल्यांदा पहिले 8-10 दिवस चुका होऊ देऊ नका. आणि एकदा चुका होत असतील त्याच कुठल्या लेसनवरती चुका होत आहेत, कुठलं बटन चुकतंय त्याच्यावरती देखील बघायचं आहे. ओके, पहिले 8-10 दिवस बसून राहणं गरजेचं आहे. हेडफोन टाका कानात, काय करायचं करा. जास्तीत जास्त की प्रेस करा. बोटं दुखतील, हात दुखतील, सगळं होईल, पण करायचंय म्हणजे करायचंय. बस संपला विषय. तेवढं पाहिजे. ओके, त्याच्यामुळे याच्यातले जे अवघड शब्द असतील ते परत मारा. परत नाही तर परत लिहून घ्या. कोर्टाच्या संबंधित काही शब्द असतील, ॲडमिनिस्ट्रेशन किंवा अजून लॉ, अजून वेगवेगळे शब्द असतात त्याच्यात भरपूर.
ते लिहून काढायचे आणि त्याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायची. ओके. आणि लेसन प्रॉपर मारा. लेसन जर तुम्ही प्रॉपर नाही मारले तुमच्या चुका होतील. कुठं चुकतंय हे पहिलं जे लेसन आहे ASDF हे तर हे मारत नाहीत, नंतर इथून सुरुवात करतात. ASDF GF स्पेशल LK JH हे पहिलं लेसन पकडतात, हे शब्द, हे दुसरा लेसन आणि तीनच लेसन आहेत खरे तर. पण एकदम झिरो असाल तर हा तुमच्यासाठी पहिला लेसन आहे. हा 3 दिवस तुम्हाला करावं लागेल. आणि याच्यातले शब्द जास्तीत जास्त मारा. हे शब्द. ओके. हे शब्द प्रॅक्टिस झाल्यानंतर म्हणतोय मी, हे सगळे हे लेसन झाल्यानंतर अजून ते शब्दाची प्रॅक्टिस करा. अजून हे पॅसेज सोडवल्यानंतर स्पीड येत नसेल तर मग अजून याच्यातले शब्द काढा आणि त्याची प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त पॅसेज टाईप करा, हे करा, त्याची प्रॅक्टिस करा. आणि याची टेलिग्राम चॅनल आपल्याला ऑलरेडी टाकलेला आहे. आता याच्यापेक्षा अजून तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर यूट्यूबला सर्च करा, भरपूर व्हिडिओ आहेत. आणि विद्यार्थ्याची मागणी होती की सर आपल्याला पॅसेज पाहिजेत, लेसनची हे पाहिजे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता व्हिडिओ टाकलाय तर थोडंसं बोलावंच लागेल कसं पद्धतीनं काय करायचं. त्याच्यामुळे मी तुम्हाला पॅसेज पण दाखवले, आपला लेसन पण दाखवला, कशा पद्धतीनं काय करायचं. उलटी पुलटी ABCD मारायचे. नॉर्मली हे मोठे मोठे शब्द हे चुकतात. मग जिथे चुकतंय तिथे काम करा, रिझल्ट येऊन जाईल तुमचा. डायरेक्ट पहिल्या दिवसात 8 दिवसात 15 दिवसात स्पीड वाढत नसते. छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करावं लागतं. आधी वेळ लागला तरी हरकत नाही, चुकलं नाही पाहिजे, नाही तर स्पीड पण होती आणि चुकून चाललंय सगळं, त्याचा काही फायदा होत नाही. ओके. अजून तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कट ऑफ बद्दल ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय, त्याच्यामुळे इथं या व्हिडिओच्या खाली कमेंट करू नका एवढे मार्क पडले तेवढे मार्क पडले. त्या कट ऑफच्या व्हिडिओच्या खाली करा, तिकडं त्याचा रिप्लाय देतो किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. पण ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय, व्हिडिओच्या कट ऑफवरती व्हिडिओ टाकलाय. त्या व्हिडिओपेक्षा वेगळं काही मी बोलू शकणार नाही. त्याच्यामुळे तो व्हिडिओ बघा आणि तिथून जे मिनिंग काढायचं तुम्हाला तो काढून घ्या. पण मला तीच कन्सेप्ट जीच गोष्ट मला व्हॉट्सअपला मेसेज करू नका त्याबद्दल. बाकी वेगळं आहे असेल विचारा, काही प्रॉब्लेम नाही. कॉलिंग टाईम घ्या, कॉलवरती बोला, कॉलिंग टाईम घेऊन कॉलवरती बोला. जर जास्त कॉल आले तर आज नाही कॉल झाले तर उद्या कॉल बॅक करेल. परत वाटलं तर उद्या मेसेज टाका, कॉल करा, काय कॉलिंगचा टाईम घेऊन काही प्रॉब्लेम नाही. ओके. एवढ्या सगळ्या जणांचे कॉल उचलणं अवघड होतं, त्याच्यामुळे कॉलिंगचा टाईम घेऊन कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा, रिप्लाय भेटून जाईल तुम्हाला. ओके. तर अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.